विठ्ठल 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 पुंडलिका कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. नामा म्हणे तया सावे कल्याण, ज्यामुखी निदान पांडुरंग. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा, नमो रुखमिनी माऊली ज्ञान गंगा. नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुखमिनी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संगाचिया, दुसरे चरण संगाचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेनो बोलतो वचन्याती भाविका, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर. रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. महावीर विक्रम बजरंगी, सुमति निवास सुमति के संगी. जय सिया राम बोलो, जय सिया राम, जय सिया राम बोलो, जय सिया राम. अकल्पाविष्य व्हावे तया कुळा, माझी आस कळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याचे लाडके भक्त ज्या काळामध्ये त्यांना
विश्वसंत ही पदवी बहाल झाली होती. असे श्री संत पांडुरंगाचे लाडके भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा हा अभंग असून तुम्हा आम्हा वारकऱ्यासाठी पांडुरंगाच्या समोर नामदेव महाराजांनी या अभंगामध्ये 4 प्रकारचं मागणं मागितलंय. पहिल्या चरणामध्ये मागणं मागितलंय, ज्या कुळामध्ये तुझी सेवा चालू आहे त्या कुळाचं आयुष्य वाढव देवा. दुसऱ्या चरणामध्ये जो खास तुझा संत आहे त्याला कल्पना नावाचा रोग होऊ देऊ नको. तिसऱ्या चरणामध्ये जो खास वैष्णव आहे तुझा त्याला अहंकार गर्व घमेंड येऊ देऊ नको. आणि शेवटच्या चरणामध्ये या कुटुंबामध्ये अखंड तुझं भजन सेवा चालू आहे, तुझं नामस्मरण चालू आहे, त्या घराचं कल्याण कर. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्यामुखी निधान पांडुरंग, असा या अभंगाचा भाव आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा की गेली 31 वर्षापासून अनेक संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या तांदळ्याच्या वाडीच्या नगरीमध्ये अखिल कोट पांडुरंग परमात्म्याची कृपा श्री संत सद्गुरु भगवान बाबा, श्री संत सद्गुरु वामन भाऊ महाराज, श्री संत बंकट स्वामी महाराज, श्री संत एकनाथ बाबा सासुरेकर, श्री संत माऊली दादा, अशा थोर संतांचा आशीर्वाद. तुम्हाला सांगतो मी, जगावर हे बघा, जग संपूर्ण जग तुम्ही आम्ही भगवंताच्या ताब्यात आहे, पण जगाचा बाप देव संताचा ताब्यात आहे. जगामध्ये सर्वश्रेष्ठ जर कोण असेल तर ते संत आहे. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाडी. जाहीर सांगितले तुकाराम महाराजांनी, जगामध्ये अहो तुकाराम महाराज वैकुंठाला जाताना गरुडावर बसताना इकडे लक्ष द्या, काळ असा उभा होता, देव असा उभा होता आणि गरुड असा उभा होता. बसा बसा बाबा, खाली बसा. माझ्याकडे लक्ष आहे का तुमचं? हो, जगा काळ काय आणि आम्ही असा काळ उभा होता, जगाचा बाप असा उभा होता आणि गरुड तुकाराम महाराजाला नेहायला गरुड. त्यावेळेला गरुडावर बसताय ना तुकाराम महाराजाला, आणि मग तुकाराम महाराजांनी त्या काळाला हाक मारली, इकडे. काळाला धमकी दिली, इकडे ये. खाली वाक म्हणले, काळ खाली वाकवला आणि काळाच्या माथ्यावर पाय दिला आणि देवाच्या खांद्यावर हात दिला आणि गरुडावर जाऊन बसले जगद्गुरु तुकाराम महाराज. ताकद काय असत. म्हणून संताचा देवावर सुद्धा पागडा आहे. म्हणून जगामध्ये सर्वश्रेष्ठ फक्त संत आहेत. हो, आणि संत म्हणणं सोपं आहे, संत होणं अवघड आहे. माझ्यासारखे पटका बांधून फिरणारे सध्या 80,000 महाराज आहेत. मला वाटतं मराठी नाही इकडे कळत. असे फेटा बांधून नक्कल करणारे 80,000 महाराज आहेत. पण गारगुटीनं स्वतःच शरीर छेदन केलं आणि त्या रक्तापासून तुळस जन्माला आली. असे संत भगवान बाबा एकच आहे. फेटा बांधणारे हजारांनी पडलेत,
तुकाराम महाराजांनी कलियुगाची दशा सांगितली. हे थोर या युगाचे आश्चर्य, ब्रह्म कर्म उत्तम सार, सांडुनिया द्विजवर, दावल पीर स्मरताती, ऐसे अधर्माचे बळ. त्याच्या पुढचं चरण आहे संतासाठी. कलियुगातली दशा, झाले अर्थाचे अनर्थ, गेला बुडाला परमार्थ, नाही ऐसी झाली नीत, हा अमृत पावले, ऐसे अधर्माचे बळ. कीर्तन करणारे हजारो फेटा बांधणारे, पण संत असतील याची गॅरंटी. मी कोणाची निंदा करत नाही, पण इतिहासातले दृष्टांत आहेत महाराज. आमळनेर बरं का, आणि संत वामन भाऊ तिथं संध्याकाळी आले भिक्षासाठी. मंदिरावर कीर्तन वामन भाऊच होणार, पण तिथं दत्तू तांब्याचा तमाशा आला होता. आणि तमाशाचा ते कडकडाट चालू, लाइटिंग तेन आली 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 तो ती गाणं. पण दत्तू तांब्याला समजलं की भाऊ मंदिरावर आले. खटा 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 लाईट स्पीकरच्या मशनीचे बटन बंद केले त्यानं. सगळा लाईट इजविला, लाईट स्पीकर बंद, आणि पळत आला आणि मंदिरावर येऊन भाऊच्या पायावर लोटांगण घेतलं. भाऊ, इथं तुम्ही येणार आहेत आणि इथं तुमचं कीर्तन आहे हे मला कळलं असतं तर तमाशा घेऊन इथं आलो नसतो. भाऊ मला माफ करा, मी सगळा तमाशा बंद केलाय, सगळा बारदाना गाडीत भरतो आणि निघून जातो. कीर्तन करा भाऊ तुम्ही आनंदानं आणि मला माफ करा. काय भाऊचं अंतकरण होतं विशाल समुद्रासारखं. वामन भाऊ म्हणले, दत्तू मी ब्रह्मचारी माणूस आहे, नाही कीर्तन केलं आणि इथं झोपलो तर माझं काही बंद पडत नाही, पण तुझा तमाशाचा बारदाना गोळा केलास तर तुझ्या तमाशात काम करणारे नाचणारे 100 लोक उपाशी मरतील. तमाशा तुझा कर, मी आनंदानं झोपतो, तमाशा चलू दे तुझा. संताचा अंतकरण आहे महाराज. आमच्या फेट्यावाल्या महाराजांनी तमासगिरीला शा दिल्या आणि रात्रभर तमाशामध्ये फक्त संताचं चरित्र लावलं दत्तू तांब्याने. जेवढे पैसे सकाळी गोळा झाले तेवढ्याचं गठुडं बांधलं आणि भाऊकड मंदिरावर आला. भाऊ, जेवढी दिनगी जमली एवढी भाऊ तुम्हाला दक्षिणा घेऊन आलो. संत वामन भाऊ म्हणले, मूर्खा, बाया नाचलेले पैसे संताला देतेत का रे? तमाशातल्या पैशाची मला देणगी द्यायला आलास, शहाणा कुठला? लय दानशुराची तुझी अवलाद आहे. भाऊच बोल नाही, लय दानशूर आहेस तू, तर तुझ्या गावात घेऊन जा मला, आणि तिथं काय तुझी खरी देण्याची कुवत आहे ती तिथं ती देणगी. हे तुझे पैसे तू घेऊन जा. महाराज, दत्तू तांब्यानं भाऊ त्याच्या गावाला नेले आणि हत्तीवर बसून मिरवणूक काढली. त्या काळात 5,000 रुपये दिले आणि संत वामन भाऊच्या हातानं एक तमासगिरी संत झाला महाराज. तमासगिरी. मी किती वर्ष झालं तांदळाच्या वाडीत कीर्तन करतोय. ए मामा, बदलले का कोणी लोक? मग आमच्यासारखे महाराज गळ्या इतके पुरलेले परवडले? कोणीतरी बदला ना आमच्या हातातून. बदलते ना. हे पांडू मामा गोड बोले बघा. विठाला 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 विठाला
विठ्ठल 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 ए, गडी पुढं सरका अलीकडे सरका मी तर असं म्हणतोय संत भगवान बाबाचे 2000 मंदिरे झाले महाराष्ट्रामध्ये. कोण्या देवाची कोण्या संताची निंदा करीत नाही मी, पण भगवान बाबा इतके मंदिर महाराष्ट्रात अजून कोणाची झालीच नाही. मला महिला मंडळी इकडे लक्ष द्या. 2000 मंदिर ज्या साधूचे झाले, तो साधू ज्या मंदिरात जन्माला आला, नका नका वरचा वाढवू नका, कमी करा, ते बदलतं येते, त्याला इकडे या म्हणावं. तो साधू ज्या आईच्या पोटात जन्माला आला, ते मंदिर कसं असेल, कसं असेल मंदिर महाराज. सावर गावात आनंद झाला, पाटील तुबाजी कौतिका मातेला, भगवान बाबा पुत्र जन्माला, जैसा सूर्याचा प्रकाश पडला, जो बाळा रे जू. शके 1818 वर्षात कृष्ण पंचमी श्रावण मासात, तिसरा सोमवार बाई धरीत, तिच्या उदरी अवतरले संत, जो बाळा रे जू. गुडिया तोरणे लावी ती द्वारी, मंगल वाद्यात वाजे तुतारी, वाटी ती साखर पान सुपारी, तेथे धावती नर या नारी, जुबाळा रे जू. नाहू घाली ती माता बाळाला, हिरवी साडी चोळी बाईला, वाटी ती सुंट वडा सर्वाला, कुलदीपक हिरा जन्माला, जुबाळा रे जू. 12व्या दिवशी बारसे केले, दान धर्म आहेर झाले, जन्मभूमीसी भोजन दिले, आबाजी आयसे नाव ठेविले, जुबाळा रे जू. सोन्याची सरी बाळा घाली ती, पायी पैंजन वाळे वाजती, कर दुडा आन मुद्रिका हाती, अंगी रेशमी जरीची झळकती, जुबाळा रे जू. बाळ घातले रंगीत पाळण्यात, चांदव्याला रागू चिमण्या शोभत, कौतिका माता पाळणा हलवीत, ज्योतिष बाळाचे भविष्य सांगत, जो बाळा रे जू. कौतिका मातेला भविष्यकारांनी लहान वयातच बाबा असताना भविष्य सांगितले. काय सांगितलं भविष्य? ब्रह्मचारी हा बाळ राहील, प्राण्याची हिंसा बंद करील, बंकट स्वामीचा शिष्य होईल, दोन्ही कुळासह जग उद्धरिल, जुबाळा रे जू. शेडा लावूनी तुतारी वाजती, भालदार चोपदार संगे चालती, भगवान बाबा कीर्तन सांगती, रूप पाहता नेत्र दीपती, जुबाळा रे जू. राजयोगी हा बाळ होईल, भगवान गड नवा बांधिल, कीर्तीचा झेंडा अमर राहील, उद्धव महाराज त्याचा पाळणा गाईल, जुबाळा रे. महिला मंडळी इकडे लक्ष द्या. ए बाई, हसू नका. घराची जडण घडण बाईच्या हातात आहे.
तुम्ही माझ्या माय बहिणीत तुमची करमणूक म्हणून बोलत नाही. गावाची जडणघडण बाईच्या हातात आहे. अहो जगाची जडणघडण बाईच्या हातात आहे. मावशी, एक बाईनं आपला मालक संघ घेतला आणि हिमालयामध्ये जाऊन 6000 वर्षे फळं खाल्ले आणि तप केलं. तिथून पुढं 7000 वर्षे नवरा बायको फक्त हवा खात होते. आणि तिथून पुढं 10,000 वर्षे नवरा बायकोनं काही खाल्लं नाही. 7 आणि 6 13, 13 आणि 10 23, 23,000 वर्षे बाईने नवऱ्याला घेऊन तप केलं हिमालयात. परिणाम, जगाचा बाप वरून खाली आला आणि त्या बाईच्या पायावर साष्टांग दंडवत घेतला आणि डबडबल्या डोळ्याने देव म्हणतो, आई एवढं तप खडतर केलंस तू, काय इच्छा आहे तुझी? ती बाई म्हणली, माझी एकच इच्छा आहे की या डोळ्यांनी मला रामाचं देखणं रूप पाहायचंय. देव म्हणला, राम कुठे मला सुद्धा अजून माहित नाही, पण जर तुझी इच्छा आहे तर तुला वचन देतो, राम होऊन तुझ्या पोटी जन्म घेतो. त्या बाईला वचन दिलं बरं का. आणि तीच बाई कौशल्या म्हणून जन्माला आली. त्या बाईचा मालक स्वयंभू म्हणू राजा दशरथ म्हणून जन्माला आला आणि दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी जगाचा बाप राम म्हणून तिच्या पोटी जन्माला आला. माझी 156 देश आहेत जगाच्या पाठीवर, पण भारत देशातच रामन कृष्ण का जन्मले? काय कारण आहे? 156 देश आहे, पण भारतात राम आणि कृष्ण जन्माला आले की ज्या रामकृष्णाचं भजन जग करत या. त्याचं एकच कारण आहे, कुलवान बाई संस्कृतीनं संपन्न अशी बाई जन्म घेती फक्त भारतामध्ये. याला ज्ञानोबारायाचं प्रमाण आहे. 18 भार वनस्पती फळे फुले वळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया. जगात फिरा, जगात 30 लाख किलोमीटर फिरलो मी, 30 लाख किलोमीटर, पण संस्कृती आपल्या माय मावल्याकडे जी आहे ती कुठंच नाही, कुठंच नाही. म्हणून ज्ञानोबारायाला हे वाक्य लिहावं लागलंय. 18 भार वनस्पती फुले फळे वळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया राजा राणी व संपती, ते सुख सोडोनिया कास या योग शेवीती, पर्य दे मदालसा सोहम जुजुरे बाळा. हे कशामुळे बोलतोय तुम्हाला मी? संत जन्माला येण्यासाठी बाई पवित्र लागते, हिरा जन्माला येण्यासाठी. सूत्र सांगतो तुम्हाला. आईच्या पापानं मुलगा गुंड जन्मतो, दारू पितो, जुगार खेळतो, मारामारी करतो, परस्त्री गमन करतो, मांसाहार करतो. गुंड मुलगा जन्माला आला, आईचं पाप. कमी आकलीचा मतिमंद मुलगा जन्माला आला, मूर्ख, दगड दगड रेड्यासारखा, त्याच्या बापाचं पाप आहे. गुंड आईचं पाप, कमी आकलीचा बापाचं पाप. हलकट, हलकट जन्माला आला. रानातलं फुकटचं पाणी कुणाला पाहिजेत नाही, इतका हलकट. कारण पिढ्यान पिढ्या लोकांचं खायची सवय असते, आपलं नाही द्यायचं. त्याचं खानदान पापी, त्याचं खानदान पापी असतं या. आणि दरिद्री जन्माला आला माणूस, कितीही पैसे आले तरी 3 तासात पैसे खलास. लक्ष्मी ज्याच्याकडे थांबत नाही, स्वतः पापी असतो माणूस, दरिद्री. आता उलट फिरवा, माती हातात घेतली तर सोनं होतं,
मातीला हात लागला तरी सोनं होतं. पुण्यवान माणूस आहे. दारात आलेल्या भिकाऱ्याला नाही कधी म्हणत नाही. वंश पुण्यवान, पिढ्यानपिढ्याचं पुण्य. बुद्धिमान पंडित मुलगा जन्माला आला, बापाचं पुण्य. आणि हिरा जन्माला आला, चौरंगी चिरा, त्याच्या आईचं पुण्य. विठाला विठाला आपुली आई ताजो से जागता, आपुली आई ताजो से जागता, आपुली आई ताजो से जागता, आपुली आई ताजो से जागता. धन्य माता पिता तयाचिया तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया तयाचिया. कुळी कन्या पुत्रवती ते सात्विक, कुळी कन्या पुत्रवती ते सात्विक. असे संत नामदेव महाराज त्यांच्या आईवडिलाच्या पुण्याईने जन्माला आले. आणि नामदेव महाराजाचा काय अधिकार महाराज. सकाळी सकाळी नामदेव महाराज आपल्या पत्नीला म्हणले, अगे राजाई, माझी इच्छा आहे की आज द्वादशी आहे, पांडुरंगाला आपल्या घरी जेवायला बोलवावं. राजाई म्हणली, बाई अहो चिमणी रडून गेली, तान्नाचा कण नाही तुमच्या घरामध्ये, आणि देव जेवायला बोलवायचा आहे. लहान तोंड केलं नामदेव महाराजांनी आणि पांडुरंगाच्या समोर येऊन पांडुरंगाला निमंत्रण दिलं, देवा आज द्वादशी सोडायला माझ्याकडे यायचंय. देव म्हणले, नामा अरे अन्नाचा कण नाही तुझ्या घरात आणि मला निमंत्रण देतोस, मी तुझ्या घरी जेवायला येऊ शकत नाही. नामदेव महाराज म्हणले, देवा काय पद्धत आहे तुमची. अहो एखादा गरीब माणूस निमंत्रण देण्यासाठी येतो, मग त्या गरीबाची तुम्ही अवहेलना करता का, तुझ्या घरी काय म्हणून. देवाने स्पष्ट सांगितलं, नामा तुझ्या घरी मी जेवायला येऊ शकत नाही. बापरे, बायकोनं घरी अपमान केला, देवाने इथं अपमान केला. पण वशीला लावायला आई साहेबाकडे रुक्मिणी मातेकडे गेले नामदेव महाराज. आणि रुक्मिणी मातेला नामदेव महाराज काय म्हणले, ओ आई साहेब, देव दुपारी माझ्याकडे जेवायला येणार आहे, तुम्ही स्वयंपाकाला चला. रुक्मिणी म्हणली, नामा धडधडीत खोटं बोलतोस, देव तुझ्याकडे जेवायला येऊ शकत नाही. नामदेव महाराज म्हणले, खोटं वाटत असेल तर खरं खोटं करू. रुक्मिणी माता म्हणल्या, चल बरं. रुक्मिणी मातेला घेऊन पांडुरंगाच्या समोर आले नामदेव महाराज. मागं पुढं पाय ठेवला आणि देवाला धमकी दिली, खरं सांग देवा, माझ्याकडे जेवायला येतो म्हणला का नाही. देव म्हणले, हो. काय हो. अहो नावीलाज रुक्मिणीला स्वयंपाक करायला जावं लागलं. वाट्यावर नामदेव महाराज आणि नामदेवाच्या घरामध्ये सगळ्या फिरून आली रुक्मिण आणि घरातूनच ओरडली, नामा अरे पाणी सोडून तुझ्या घरात काहीच नाही आणि स्वयंपाक कशाचा करू. नीट ऐका बरं. नामदेव महाराज म्हणले, आई साहेब, माझ्या घरात उभा राहून तुम्ही ओरडता तुझ्या घरात काही नाही म्हणून,
तुम्ही ओरडता आणि मी ऐकतो इथपर्यंत बरं आहे. पण हे आरडणं तुमचं जर शेजाऱ्यानं ऐकलं तर तुमची आबरू गेली आणि माझी आबरू गेली. रुक्मिणी माता म्हणते असं का बोलतो रे नामा? नामदेव महाराज म्हणले आई साहेब प्रत्यक्षात लक्ष्मीचा अवतार आहे तुमचा. आणि लक्ष्मी जिथं उभी राहती तिथं काही नाही म्हणणं हे लक्ष्मीच्या तोंडाला शोभत नाही. अहो नावीला खाली पाहती ती रुक्मिण अष्टमहासिद्धीला निमंत्रण दिलं आणि 5 पक्वान्नाचं जेवण तयार केलं. 2 चांदीचे पाट चांदीचे ताट आणि जगाचा बाप नामदेव महाराजाच्या घरी जेवायला. मी तुम्हाला नामदेव महाराजाचा अधिकार सांगतोय की ज्या नामदेव महाराजांनी तुमच्या आमच्या कल्याणाची अपेक्षा केली ते नामदेव महाराज वट्यावर आहेत. देव घरात आहे आणि देवानी ते 2 ताट लावलेले 2 पाट. नामा जी नामा ये ना. अरे काय भाग्यवान आहेस तू, तुझ्या घरी जेवायला आलोय मी. आई साहेबांनी तुझं सुद्धा ताट वाढले. नामा ये ना ये. त्यावेळेला नामदेव महाराज उठून समोर उभे राहिले आणि वाकून हात जोडले. देवा असं जगात तरी कधी घडतंय का की मालकाच्या शेजारी नौकरानं जेवावं? असा नियम आहे कुठं? नाही. नाये नामा म्हणे देवा तुम्ही तुमचे जेवा उरला प्रसाद आम्हाशी ठेवा. देव ढसाढसा रडला महाराज आणि पहिला घास नामदेवाच्या मुखामध्ये घातला आणि नंतर देवानं जेवण चालू केलं. माझा दृष्टांत संपला. संसार करतोय आपण, कधीतरी आपल्या घरी संत जेवले पाहिजे, कधीतरी आपल्या घरी देव येऊन जेवला पाहिजे, तर आपल्या संसाराचं सार्थक आहे. तर लय पैशावाले आले या भूतलावर आणि लय निघून गेले, पण कचऱ्यासारखी किंमत होऊन बसली महाराज त्यांची. विठाला विठाला वयाच्या 35व्या वर्षी सिकंदर बादशहानं जग जिंकलं होतं. पण जग जिंकून समाधान नाही, रडत बसला. प्रधानाने विचारलं मालक का रडता हो तुम्ही? जग जिंकले रडता का? त्यावेळेला सिकंदर बादशाह म्हणतो जग जिंकून मला समाधान नाही, काय जिंकू याचं मला दुःख आहे. आणि 35व्या वर्षीच मेला सिकंदर. पण मरायच्या अगोदर त्यांनी लोकाला संदेश दिला होता की मी मेल्यावर माझे हात तटकीमध्ये गुंतवू नका, रिकामी सोडा. मला लोकाला जगाला संदेश द्यायचा आहे. रिकाम्या हाताने आलो. हे संपूर्ण 156 देशाचं जग जिंकलं, पण जाताना मात्र उघड्या अंगाने निघून गेलो. म्हणून एक साधी म्हण आहे पहा, येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशील काय. नको अभिमान धरू भल्या मानसा, ही तुझी धन दौलत ही तुझी शेतबाडी. जाताना येथेच राहील दादा तुझ्या जीवनाची रे बैल जोडी. संताच्या सज्जनाचे नको अवमान करू भल्या मानसा. येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशील काय. नको अभिमान धरू भल्या मानसा. संपत्ती तुम्हाला एक सांगू मी, अभंगच त्याच्यावर आहे. धन कमवू नका, आपलं नाव जिवंत कशानं राहील तांदळ्याच्या वाडीमध्ये हे कमवा. कितीही संपत्ती कमवली, कोणत्या श्रीमंताचं नाव त्या गावात राहत नसते. पण नाव कमवण्यासाठी जो माणूस दुसऱ्यासाठी जगला,
दुसऱ्यासाठी जगणं म्हणजे रोज सकाळी तुम्ही झोपेतून उठलात की संध्याकाळी झोपेपर्यंत कोणाच्या तरी कामाला पडा, कोणाचं तरी चांगलं काम करा. बघा तुमचं नाव जिवंत राहील. आपण काय करतो महाराज? ए पांडू मामा, आपण काय करतो? हो आपण आपल्या रक्तामध्ये स्वार्थ या. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. एखाद्या गरीबाच्या लग्नाला आपण 10,000 रुपये उसने दिले तर तो आपल्याला लग्नाला 10,000 उसने देतो. असा संसार करतो आपण. पण जाणून बुजून कुणावर उपकार करत नाही आपण. दृष्टांत असतो 1 मिनिटाचा आमचा. मुंबईच्या मारवाड्याची टाटा सफारी गाडी पावसाळ्याच्या दिवसात इकडं कच्च्या रस्त्याला आली आणि चिखल असल्यामुळं गाडी फसली. आता मारवाडी खाली उतरली, गाडी ढकलाय. मारवाड्याला गाडी ढकलती होय. 5-6 शेतकऱ्याचे मुलं आले आणि मारवाड्याची गाडी ढकलली. मारवाडी खुश, 500 रुपयाची नोट काढली. पोरा हो हे घ्या 500 रुपये. पोरं खुश, मारवाडी खुश. पण जाता जाता मारवाडी शेठ म्हणले, पोराव तुम्ही हमेशासाठी उद्योग काय करता? पोरं म्हणले, शेठजी आम्ही हाच उद्योग करतो, फसलेल्या गाड्या ढकलायच्या. शेठजी म्हणले, हा धंदा तुमचा पावसाळ्यात चलत असेल. पाऊस कचा रस्ता आहे, पाऊस पडतोय, चिखल होतोय, उन्हाळ्यात काय करता? ते म्हणले, आम्ही हे वाळूनच देत नाही. वाळायचा वाण दिसला की पाणी सोडतो. गाडी फसली ढकली तो 500 रुपये घेतो. हसून जिरवू नका. पाणी सोडून चिखल करणारे आपण आणि ढकलून 500 रुपये घेणारे आपणच. मरताना घरात तरी नाव राहतं का आपलं? 7-8-10 चिऱ्याचं थडगं बांधित ते बामणाची भरती करतात गावाच्या बाई. जिवंतपणी कुणी बापाचं थोबाड सुद्धा पाहत नाही. आमच्या कबीरजीचा गोडा अभंग आहे. जिंदे बाप को रोटी न देवे, मरे बाद पछितयौ रामा, मरे बाद पछितयौ रे. मुठभर चावल ले ले धड़कन, बंदा कव्वा बुलायो रे. भजन बिना कैसी तरियो आनाड़ी दुनिया, भजन बिना कैसी तरियो आनाड़ी दुनिया, भजन बिना कैसी तरियो आनाड़ी दुनिया भजन आनाड़ी दुनिया भजन आनाड़ी दुनिया भजन. जिवंतपणी बापाचं तोंड नाही पाहायचं आणि ते 10व्याच्या दिवशी कावळ्याच्या मागे फिरायचे. तुमच्याकडे नाही का हे? आणि मग त्या 150 बहिणी बाळा त्या गोत्या पसारा गोळा होतो. ही परात गीती ती परात गीती, तू म्हण की मी सांभाळीन, तू म्हण की मी काय. स्वतः कार्यक्रमाचा त्याला चवणे स्वतः. मेल्यावर पुढं कावळ्याने माणसाचा उद्धार होतो. अरे जिवंतपणी सेवा करा. माझे वडील जिवंत होते, पहिलवान होते. हो इथं मी कीर्तन करतो ना, ते फक्त माझ्या आई वडिलाची पुण्य आहे. माझ्या आईचा आजूळ आहे तांदळ्याची वाडी. आता ज्या घरात तिचा जन्म झाला त्या घरात सगळे पेताड निघली. एक हुंबल आहे. कुठे तो बंशी म्हणले तळ्यातच राहतो, तिथंच मासे धरून खातो बंशी. विठाला विठाला
आता बरं आहे ना. मग चांगली गोष्ट आहे, तुमच्या तोंडात साखर पोडो. पण महाराज माझी आई लय पुण्यवान. खडकीमध्ये आज बी यायचं आणि कोपऱ्याला माझ्या आईचं नाव घ्यायचं. त्या माणसाच्या डोळ्यातून पाणी नाही आलं तर कीर्तन नाही करायचं. परमार्थ, ओरिजिनल परमार्थ करा. बाईच्या जातीने देवदेवाचं नाटक नाही करायचं. माझी सखी मावशी या खडकीमध्ये नित 16 सोमवार धरी ती. सोमवारी खडी साखरचा घालणार, इळानी माळ, खडा सोमवार, 17 टिकले लावणार कपाळाला. आणि महिना महिना नवऱ्याचं बनेल सुद्धा धुत नाही. 16 सोमवारावाली. विठाला विठाला विठ्ठल 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 कुणी सांगितलं हे कुठानं? कुठानं सांगितला कोणी? महाराज जिवंत वडील होते तोपर्यंत आम्ही असं काव टाळायचो. हो, माझी आई, तिच्या स्तनातलं दूध, त्याची चव मला अजून माहिती आहे. माझ्या जिभेवर चव आहे त्याची. नाही महाराज, हे लोक मिळत नाहीत पुन्हा. म्हणून ओरिजिनल परमार्थ असावा. मी कशासाठी बोलतोय? धन कमवू नका, नाव कमवा. आणि नामदेव महाराजांनी पांडुरंगाला काय मागितलंय? माणसाला आयुष्य नाही मागितलं. अकल्प आयुष्य हवित या कुळ हो हो. अकल्प आयुष्य आयुष्य हवेत या कुळ हो हो. अकल्प आयुष्य भावेत या कुळा. अकल्प आयुष्य भावेत या कुळा. माझी याच गळा हरीच्या दासा हो हो. माझी याच गळा हरीच्या दासा. कल्पनेचे बाधा नको रे काळी हो हो. कल्पनेचे बाधा नको रे काळी. माझी आस कळा हरीचा दासा. माझी आस कळा हरीचा दासा. कल्पनेची बाधा नोहे कोणे काळी. कल्पनेची बाधा नो कोणे काळी. अकल्प आयुष्य हवेत या कुळा. माझी आस कळा हरीच्या दासा हो. माझी आस कळा हरीच्या दासा. कल्पाविषे भावे दया कुळा. माझी आस कळा हरीचा दासा. दासा माझी आस कळा हरीचा दासा. खूप महत्वाचं बरे. नामदेव महाराजांनी पांडुरंगाला काय मागणं मागितले? माणसाला आयुष्य नाही मागितलं, कुळाला मागितले. कारण माणसाला आयुष्य नसतंच. हो, कोणताही माणूस असू या मंडपमध्ये त्याचं एक दिवशी मरण पक्क आहे. म्हणून 2 गोष्टी विसरू नका: स्वतःचा रोग आणि स्वतःचं मरण. जगातल्या सगळ्या रोगाला राहण्याचं ठिकाण, जगात जेवढे रोग जन्माला आले तेवढ्या रोगाला राहण्याचं घर म्हणजे माणसाचं शरीर आहे. रोग कुठं राहतो? हे शरीर दुःखाचे कोठार,
शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरायसे, शरीर उत्तम चांगले. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाधा, देह नाशिवंत मळमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकांचा सांडा, वरी चर्म घातले रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बाधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बाधा. स्मरे त्यारे हारा चरण जाई गोविंदा, स्मरे त्यारे हारा चरण जाई गोविंदा, स्मरे त्यारे हारा चरण जाई गोविंदा. कोणताच माणूस या कीर्तनातला स्वतःचा रोग आणि स्वतःच मरण नाही टाळू शकत. रचना आहे गदी मांडगुळ करायची आणि गायलंय सुधीर फाडक्याने. सुंदर गीत आहे. ए जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात, वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्म जात, दिसे भासते ते सर्व विश्व नाशिवंत, काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा. संसार म्हणजे स्वप्न आहे महाराज. माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला, तुमच्या घरातला महाराज आहे बरं का. जोपर्यंत तुमचा चेहरा साफ आहे तोपर्यंत किंमत आहे. तोंडावर सुरकुट्या पडल्या का, सुरकुट्या, झिरो किंमत आहे, झिरो. बाई असेल नाही तर गडी असेल. हो, जवानीमध्ये वजनदार घराचा मालक जर दारामध्ये आला, त्याच्या पायाचा आवाज ऐकल्याबरोबर घरातले सगळे माणसं झपाझप बाजूला जातात. पण तोच वजनदार माणूस म्हातारा झाला, हो, सगळं तोंड वासाड झालेलं असतं. तोंडातून नाकातून घाण गळत असते. असा लका लका हलवतो आणि मंदिराकून घराकडे यायला लागला की नाही, त्याचीच बायको नातरुंडाला घेऊन वाट्यावर बसलेली असते. आणि ती म्हातारी त्या लेकराला खिळविताना कशी म्हणती, त्या बघते भूत आले, भूत भूत आलंय म्हणते. मामा काय मामाचं वजन तरुणपणात.
मज नाही हात पाय डोळा पडली झापड कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड स्वाना परी गती झाली अवघे करीती हाड हाड नासिएले घर थुंकोनिया थुंकोनिया नासिएले घर थुंकोनिया घर थुंकोनिया थुंकोनिया नासिएले घर थुंकोनिया आ बाईला म्हणे खरं मरता तरी बरे ओ नासिएले घर थुंकोनिया आ बाईला म्हणे खरं मरता तरी बरे ओ नासिएले घर थुंकोनिया जाऊ द्या आपला विषय पांगत पांगत जातो माझं काय मत आहे शरीराला रोग आहे आणि मरण आहे म्हणून माणसाला आयुष्य नाही मागितलं नामदेव महाराजांनी कुळाला मागितलं कुळाला आयुष्य मागितलं म्हणजे त्या कुळामध्ये क्रांतिकारक हिरा जन्माला येणं आता मला सांगा तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या वयाच्या 16व्या वर्षी हातामध्ये नंगी तलवार घेतली वयाच्या 28व्या वर्षी 30व्या वर्षी 32व्या वर्षी भरपूर शत्रूचा समाचार घेतला वयाचे 51 वर्षे जगला पण 51 वर्षापैकी 35 वर्षे काट्या कुपाट्यात काळकुट्ट अंधारात दऱ्या खोऱ्यात जगला असा जगाच्या पाठीवर एकच हिरा झाला छत्रपती राजा शिवाजी 51 वर्षे जगले छत्रपती शिवाजी महाराज पण सूर्य जिवंत आहे तोपर्यंत छत्रपती कुळ हे जिवंत आहे त्या कुळाला मरणच नाही काशीमध्ये भगवान शंकराच्या दरबारामध्ये 3 महिने जप केला शारदा देवी नावाची बाई आणि 1:30 वाजता स्वप्नामध्ये काशीचा विश्वनाथ येतो आई तुझ्या पोटी जगप्रसिद्ध हिरा जन्माला येईल ती बाई प्रसाद घेऊन कलकत्त्याला येते आणि तो प्रसाद आपल्या मालकाला सेवन करण्यासाठी देते त्याच महिन्यात ती बाई गरोदर राहते आणि तिच्या पोटी स्वामी विवेकानंद जन्माला येतात हा भारताचा इतिहास आहे 39 वर्ष जगले स्वामी विवेकानंद पण 156 देशामध्ये घराघरामध्ये स्वामी विवेकानंदाचे विचार आणि साहित्य आहे त्या कुळाला मरण अहो बोला ना तुम्ही त्या कुळाला मरण आहे का संत भगवान बाबा सावरगावामध्ये जन्माला आले संत भगवान बाबा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचवली आणि स्वतःच्या रक्तापासून तुळशीला जन्म दिला हे नाव सूर्य जिवंत आहे तोपर्यंत आहे म्हणून माणसाला आयुष्य नसतंय मिळत पण त्या कुळात एखाद्या क्रांतिकारक महापुरुषाने क्रांती केली तर त्या कुळाचं आयुष्य कोणी हिरावून घेऊ शकत नाही हे मागणं मागितलंय नामदेव महाराजांनी अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा आता अकल्प म्हणजे अकल्प एक कल्प कशाला म्हणते ते सांगतो तुम्हाला 1 फूट खोल 1 फूट लांब 1 फूट रुंद जमिनीत गटार खोदायचं आणि त्या गटारामध्ये मेंढीचे केस भरायचे आणि हत्तीच्या पायानं दाबून चोपायचे मेंढीचे केस आणि 12 महिने झालं की 1 केस उचलायचा आणि बाजूला टाकायचा 12 महिने झाले की 1 केस उचलायचा आणि बाजूला टाकायचा 12 महिन्याला 1 केस उचलायचा आणि बाजूला टाकायचा 12 महिन्याला 1 केस उचलायचा आणि बाजूला टाकायचा जेव्हा सगळे केस संपतील
तवा होतो एक कल्प. असं अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी आस कळा हरीच्या दासा. आणि जो खानदानी दास आहे त्याला कल्पना नामाचा रोग होऊ देऊ नको. अभंगाचं दुसरं कल्पनेची बाधा लोकोने काळी, कल्पनेची बाधा लोकोने काळी. कल्पनेची बाधा लोकोने काळी. कल्पनेची बाधा लोकोने काळी. ही संत मंडळी सुखी आसो, ही संत मंडळी सुखी आसो. कल्पनेची बाधा लोकोने काळी, कल्पनेची बाधा लोकोने काळी. ही संत मंडळी आसो. कल्पनेची बाधा लोकोने काळी, बाधा लोकोने काळी. कल्पनेची बाधा लोकोने काळी. ही संत मंडळी सुखी आसो, ही संत मंडळी सुखी आसो. कल्पनेची बाधा लोकोने काळी. ही संत मंडळी सुखी आसो, ही संत मंडळी सुखी आसो. खूप महत्वाचा मुद्दा, इकडं लक्ष द्या. कॅन्सर सारखा रोग आहे पण त्या रोगावर औषध आहे. स्वाईन फ्लू महारोग आहे, त्या रोगावर औषध आहे. यडस हे महारोग आहे, जरा यडस रोग आहे पण त्याच्यावर औषध आहे. कोरोना सारखा महारोग आहे त्याच्यावर औषध आहे. पण माझी विनंती तुम्हाला, कल्पना नावाचा रोग एखाद्या माणसाला झाला, जगातही त्याच्यावर औषध नाही. जगात सुद्धा तो रोग कोणी बरा करू शकत नाही. कल्पना नावाचा रोग जर झाला तर. कमून मावश्या उठा त्या तर ह्या कीर्तनातून. अजून कुणाला उठायचं असलं तर उठा बरं. उठू नाही, कीर्तनातून उठू नाही, विक्षेप येतो. इकडं लक्ष द्या. मी काय म्हणतो, आता घरोघर लोकाला शुगर बीपी झाली. देवाचं नाव घेत नाही कुणी घरामध्ये, आणि बायाच्या जातीला लय नाद. कोणचा? त्यांनी गोळी घेतली का हो? त्यांनी गोळी घेतली का? 100 बऱ्या घरात बाई नवऱ्याला म्हणती, गोळी घेतली का? गोळी घेतली का? गोळी घेतली का? गोळी घेतली का? आता इमानदारीने त्याच्या काय सरणात ही उडी टाकणार आहे का? होय व गडबडीने चाललात, गोळी घेतली का? अरे काय हुंबलय. मला मी करमणूक नाही करीत. त्यांना शुगर, त्यांना शुगर, त्यांना बीपी, ही कल्पना वाढून त्याची गाठ करून ठेवली ना तुम्ही इथं. हे मला म्हणायचे. वाईट गोष्टीचं चिंतन केलं तर त्याचा गड्डा बनतो. काय घेऊन बसले? तुम्हाला ह्याच्यावर एक दृष्टांत 1 मिनिटाचा देतो. कल्पना किती वाईट आहे.
जेलमध्ये कैदखान्यामध्ये कायद्याला पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, उद्या सकाळी 10 वाजता तुमचे हातपाय डोळे आम्ही बांधणार आणि गुडघ्याच्या खाली कोबरा जातीचा साप तुम्हाला आम्ही ढसवणार, त्याच्यात तुमचा मृत्यू. जेलमधल्या कायद्याला हे अधिकाऱ्यांनी वॉर्निंग दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी तो कैदखान्यातला कैदी बाहेर घेतला, त्याचे हातपाय डोळे बांधले आणि गुडघ्याच्या खाली त्याला फक्त टाचणी टोचवली आणि तो पटकून मिळाला. कशाने मिळाला? कशाने मिळाला तो? ए बाई, कशाने मिळाला हो? त्या बाबतीत माझ्या गुडघ्याच्या खाली कोबरा जातीचा मला साप ढासला, कारण त्याला आधीच कल्पनाचा खड्डा तयार करून बसला होता. मला आज साप चावणार आहे, त्याच्यात माझा मृत्यू आहे. कल्पना इतकी वाईट आहे, तुम्ही एवढ्यावर हा दृष्टांत थांबवू नका. तो माणूस दवाखान्यामध्ये नेऊन त्याची पोस्टमास्टम केली, इथून फाडला तर त्याच्या शरीरामध्ये कोबरा जातीच्या सापाचं विष निघालं. इतकी कल्पना वाईट आहे. म्हणून गंगाच्या पाण्यावनी जीवन जगा. कल्पना नावाचा रोग, संशय नावाचा रोग, याच्या इतकं वाईट काही नाही. नामदेव महाराज म्हणले, माझ्या वारकऱ्याला कल्पना नावाचा रोग होऊ देऊ नको. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. एवढंच नाही, संप्रदायामध्ये कुठलंही कार्य करा तुम्ही, माणसाला अहंकार येतो. आता एखाद्या बाईने जर 4 धाम केलेले असले तर गावात आले होती बाई सुद्धा खाती का? अख्ख्या गलीत लाह्या वाटीत फिरती आणि हर एक बाईला म्हणती, मी काशीहून आले बाई, मी काशीहून आले, काशीचं पाणी आणलंय, मी अख्ख्या गावात हिंडती, मी काशी केली म्हणून. कुणी सांगितला कुठं ना तुला? काशीहून आलीस तर आपली घरात नीट मरण. हो, ह्याला निळोबारायाचा स्वतंत्र अभंग आहे महाराज. आम्ही माझ्या वयाच्या म्हणजे 16व्या 17व्या वर्षापासून वारकरी संप्रदायाचं भयानक भजन केलंय मी, म्हणून ते अभंग आम्हाला पाठ झाले. ए यज्ञ याग भोग स्वर्ग आड येती, याग भोग स्वर्ग आड येती, करिता तपे काम क्रोध खवळती, करिता तपे काम क्रोध खवळती, नित्य नित्य ज्ञाने अभिमान वाढती, करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. धन्य ही आनंदाची सापडली वेळ, धन्य ही आनंदाची सापडली वेळ. संपून गेला मामा. काय ढेकळं उरल्या, 10 मिनिटं आहेत बाबा. माहितच नाही मग एवढं. मी तर म्हणतो आताच चालू झाले. वा वा वा, कित बघा. गर्व माणसाला आला. निळोबारायाचा अभंग या आणि गवळणी पर अभंग या. यज्ञ याग भोग स्वर्ग आड येती,
करिता तपे काम क्रोध खवळती, नित्य नित्य ज्ञाने अभिमान वाढती, करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती ओ, धन्य ही आनंदाची सापडली वेळ. कोणती धन्य वेळ आहे माणसाच्या जीवनातली? आपण घरचे माणसे. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. माणसाच्या जीवनातली धन्य वेळ फक्त ही आहे, मी कीर्तन करतो आणि तुम्ही तल्लीन होऊन कीर्तन माझं ऐकता, एवढीच वेळ धन्य. धन्य ही आनंदाची सापडली वेळ, तेने संत सज्जन भेटले कृपाळ, त्यांनी फेडियला बुद्धीचा ओमळ, दृष्टी दावियला यशोदेचा बाळ ओ, धन्य ही आनंदाची सापडली वेळ. आता हात वरी घ्या बरं थोडे. आता हात म्हणजे आवटाळा निघल, आळूस निघल थोडासा. वरी घ्या, घ्या मावश्या हो, कोपरात लव देऊ नका. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. एकदम मस्त निश. साऊंड सिस्टीम नंबर 1 बरं का. इथे जनावर टाळी वाजवा. नंबर 1. नाही तर स्लॅब मध्ये सिस्टीम लागणं एवढं सोपं नाही. मृदंग एकदम छान, गायक छान, उग रात्रभर कीर्तन करावा इतकी मजा वाटते. हो मस्त. आणि संत भगवान बाबाचं मंदिर बांधलं तुम्ही. तुम्हाला एक मुद्दा सांगतो मी. तिकडं विदर्भामध्ये 34 घराचं गाव आहे. तिथं माझ्या हस्ते मंदिर बांधलं बाबाचं. खूप मोठा उत्सव केला. पण तिथं लोकांना मी एक नियम घालून दिला. तो नियम आपल्या इथं चालू करा. आणि तिथं नियम असा घालून दिला की गावातल्या एका कुटुंबाने एक दिवशी येऊन बाबाची सेवा करायची. आता तुमचा जर ठराविक पुजारी असेल तर त्यानं साफसफाई पूजा करू द्या. पण किमान घराघणी असा नियम लागू करायचा की रोज भगवान बाबाला पुरणपोळीचा निवद. उदाहरणार्थ जर तांदळाच्या वाडीमध्ये 30 घरं असले तर महिन्याला त्या घरावर एकदा ती पुरणपोळीचा निवद करायची पाळी येते. एकदा 60 घरं असले तर 2 महिन्याला एकदा निवद. अशी तिथं परंपरा आम्ही लावून दिली. रोज पुरणपोळीचा. सकाळी 11 वाजता निवद बाबाला, रोज पुरणपोळीचा, रोज निवद. आणि संध्याकाळी थोडीशी अगरबत्ती वात. त्या घरानं अशी एक यादी काढायची. करतेच लोक. आणि हे का करायचं? मंदिर बांधलंय पण 12-12 महिने एखादा माणूस इकडे येऊ शकत नाही. चांगली आनंदाची गोष्ट आहे. टाळी वाजवा. पण अजून हा नियम त्याच्यात थोडा काही लागत नाही. त्याला फक्त लिस्ट बनवावं लागते. या लिस्ट अतिउत्तम. बंकट स्वामी महाराज म्हणायचे, गहिनीनाथ गडकर वामन भाऊ भगवान शंकराचा अवतार आणि भगवान गडकर भगवान बाबा महाविष्णूचा अवतार. हे बंकट स्वामी महाराजांच्या मुखातले उद्गार आहेत. म्हणून ती सेवा घडणं अतिशय उत्तम. आणि रोज हरिपाठ चालू आहे म्हणल्यावर तर काहीच कमी नाही. किती लोक असतात हरिपाठाला? त्याच्यात बाया किती असतात तांदळ्याच्या वाडीतल्या? खोटं बोलू नका. किती बाया असतात?
कोणची कोणची बाई असते हात वर करा बरं. हरिपाटा हसू नको बाई, हसू नको. ए तेव्हा ते किरकिरी करायला लागल्या. तू होती का मी होती का? ए गप बावशी. बाबा बसा खायला. गुडघे दुखत आहेत. मी आपल्या तांदळाच्या वाडीतल्या महिला मंडळीला हात जोडून विनंती करतो. उमराईला कीर्तनाला हमेशा जातो मी. उमराईला भाकरी करताना सुद्धा बाई हरिपाठ म्हणती. भाकरी करताना तुम्ही हरिपाठ म्हणलात आणि ती भाकर तुमच्या लेकरानं खाल्ली तर तुमचं लेकरू क्लास 1 अधिकारी होऊ शकतं. ही ताकद आहे त्याच्यात. हसायला काय झालं तुम्हाला? त्या वांगदरी, अगदी लाडकं गाव आहे वांगदरी. माझे 2-3 रामायण, यावर्षी रामायण आहे माझं तिथं बरं का. एक बाई शोधून काढा त्या गावात, तिला हरिपाठ येत नाही म्हणून. हा हरिपाठ आला पाहिजे, गोड हरिपाठ म्हणायचा. कोणत्याही बाईनं भाकर करताना सुद्धा देवाचं नाव घ्यायचं. देवाचं नाव, काय ताकद आहे त्याच्यामध्ये. तुमच्या घरातलं धन संपलं तर माझ्या कानाला काढा लावा. ही संस्कृतीमध्ये ताकद आहे सगळी. असो जाऊ द्या. 11 वाजायला लागलीत. मला मुद्दा सांगायचा आहे. अहंकाराचा वारा न लागो राजसा. 4 गोष्टीनं माणसाचा नाश होतो. कोणत्या 4 गोष्टी? फक्त 4 गोष्टीमुळे माणसाचा विनाश. 1 नंबर अज्ञानपण. 2 नंबर आळस. 3 नंबर अहंकार. आणि 4 नंबर मूर्खाची संगत. या 4 गोष्टीमुळे नाश होतो. आपलं वाटोळं होतंय कशानं, याच्याबद्दल माणसाला अक्कल पाहिजे. अज्ञान पण माणसाला संपवून टाकतं. 84 लाख येऊनी जन्माला घातल्या देवानी, पण बुद्धी नावाची वस्तू 84 लाख येऊनीमध्ये फक्त माणसाला आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी हरिपाठात वाक्य वापरलंय, बुद्धीचे वैभव. वैभव म्हणजे वैभव म्हणजे श्रीमंती. बुद्धिमान माणूस श्रीमंत आहे, पैशावाला आणि बंगल्यावाला नाही. बुद्धिमान माणूस श्रीमंत आहे म्हणले ज्ञानोबाराया. म्हणून अज्ञानपण माणसाला संपवतंय. आळस माणसाला संपवतो. अहंकार, 1.5 पैसा आला की माणसं आधार चालतात. घमेंड. तांदळाच्या वाडीमध्ये ज्या माणसाला मोठं व्हायचंय त्या माणसानं लहान होऊन जगायचे. तांदळाच्या वाडीमध्ये एखाद्या तरुणाने रोज येऊन मंदिर साफ केलं, झाडू मारला मंदिरात, चांगलं की वाईट आहे? पण एखाद्या तरुणाने जर येऊन रोज मंदिर झाडलं तर गावातले तरुण पोरं त्याला येडं समजिते. चांगल्या कामाला हात लावा तुम्ही, लोक आपल्याला नालायक म्हणतात. म्हणून काय चांगल्या माणसाने चांगलं काम टाकायचं का? नाही. मी कशामुळे बोलतोय? जर आपण हातामध्ये झाडू घेऊन एखाद्या गरीब लग्नाचा मंडप झाडला, काम चांगलं आहे वाईट आहे? चांगलं आहे. पण त्याच्यासाठी लहान व्हावं लागतं. जो माणूस लहान होतो तो सर्वात मोठा असतो. मला खरं सांगा, आपल्या अनुभवातली गोष्ट आहे. वेश्या जरी असली तरी चाकरवाडीचे माऊली दादा वाकून तिच्या पाया पडायची का नाही? खाटीक जरी चाकरवाडीला आला तरी वाकून माऊली दादा पाया पडायचे. 5 वर्षाचं बाळ असू द्या, माऊली दादानी शिकवण दिली, खाली वाकून त्याचं दर्शन घ्यायचे.
म्हणून कोट्यावधी रुपयाचं मंदिर दादाचं झालं चाकरवाडी. लहान होईल तो माणूस मोठा आहे. म्हणून नामदेव महाराज म्हणले तुझा जो वैष्णव आहे त्याला अहंकार नको. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी. आणि अखंड सेवा ज्या कुटुंबामध्ये तुझी चालू आहे त्याचं अखंड कल्याण कर. शेवटचं चरण या असावे कल्याण हो हो नामामध्ये या असावे कल्याण कल्याण नामाने तया असावे कल्याण. नामाने तया असावे कल्याण. जामुखी निधाने जामुखी निधान पांडुरंग जामुखी निधान पांडुरंग जामुखी निधान पांडुरंग हो हो कल्पनेचे बाधा नोकोरे काळी हो कल्पनेचे बाधा नोकोरे काळे जामुखी निधान पांडुरंग. जामुखी निधान पांडुरंग. कल्पनेचे बाधा कोणे काळे. कल्पनेचे बाधा कोणे काळे. हे संत मंडळ सुखी असो सुखी असो सुखी असो हे